नमस्कार, मी डॉक्टर ज्योती टेकाळे. तशी मी स्वभावाने शांत, गुणी, समजदार, थोडीशी अनुशासित आहे. मला शिस्त, संयम, सामदाम दंडभेद या गोष्टी आवडतात. लहानपणापासूनच बाबांसोबत त्यांच्या ऑफिसला जाणं, नवीन नवीन लोकांना भेटणं, नवीन नवीन आयडियाज पाहणं, नवीन जगात काय चाललं आहे, आपल्या राज्यात काय चाललं आहे, जिल्ह्यात काय चाललेलं आहे या गोष्टी समजून घेणं, त्या कशा इम्प्लिमेंट केल्या जातात, त्या कशा मार्ग त्याचे कसे ठेवले जातात, हे लहानपणापासून मी पाहत आलेली आहे. आणि त्या गोष्टी कदाचित पूर्वीपासून आवडतात किंवा या गोष्टीत मी वाढल्यामुळे ते मला खूप आवडीच्या झालेल्या आहेत. मला नेहमी वाटतं प्रवास, नवीन लोक, नवीन अनुभव एक माणूस तयार करतात. आपल्या आज मी उभं राहण्यात ही जी काही मी आहे ती माझं कुटुंब, माझ्या आजूबाजूचे लोक, माझे अनुभव, माझे प्रसंग आणि प्रेम करणारी सगळी आपली मंडळी यांमुळेच ही तयार झालेली आहे. जसं मी आता म्हटलं की साम दाम दंड भेद हे जे अनुशासनाचे 4 महत्त्वाचे पिलर्स आहेत, यात 5वाही पिलर आता खूप महत्त्वाचा झालेला आहे, संयम. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक गोष्ट फार क्विक होत असते, अगदी लाईफमधून एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाणंही. मला वाटतं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे खूप जास्त पॉवर असते, कारण त्याला कुठली गोष्ट कुठे मांडायची, केव्हा करायची, काय करायची, कुठल्या व्यक्तीकडनं ती अपेक्षित आहे, ती कशी झाली पाहिजे, या सगळ्यांचं अनालिसिस या संयमी व्यक्तीकडनं खूप चांगलं होत असतं. आयुष्यात पुढे जात असतानाही आपल्याला प्रत्येक गोष्टीची सेटलमेंट करायला लागते. आणि ज्या अनुभवाची, ज्या भावनेची सेटलमेंट ही ज्या योग्य वेळी आपण करू तेव्हा आपल्याला पुढे जाता येईल. मनातल्या अनेक दडलेल्या गोष्टी असतात, काही वेळा ना तो आपल्या याच जन्माचा भार आहे अशातलाही भाग नसतो. बरं, आता या गोष्टींना मी मानते, काही वेळा तो पूर्वीचाही भार असू शकतो, पूर्वजन्माचाही. तर त्या भावनांचं सुद्धा आपल्याला रिझॉल्व्ह करता आल्या पाहिजेत. जेव्हा आपण ते करायला शिकतो ॲक्च्युली आपण तेव्हाच आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आणि त्या गोष्टी त्या ठिकाणी शिकून, म्हणजे आमच्या शाळेच्या भाषेत सांगायचं ना तर प्रत्येक चॅप्टर संपला की त्या चॅप्टरचं क्वेश्चन अँड आन्सर्स असतात. तर ते क्वेश्चन आन्सर झाल्यानंतर आपण म्हणतो की येस, माझं चॅप्टर झालं. तसंच मला असं वाटतं की प्रत्येक इन्सिडन्सला एक क्वेश्चन आन्सर असतात, ती आपण आपल्या मनाशी करायची असते. आणि त्या क्वेश्चन आन्सरमध्ये आपण स्वतःला रिझॉल्व्ह करू शकलो तर पुढे जायचं असतं. म्हणजे भावनांचंच बघूया आपण, कारण माणूस हा भावनाशील प्राणी आहे. आणि आपण इतके भावनाशील आहोत की आपण अनेक वर्ष एकाच भावनेमध्ये किंवा अशा काही भावनेच्या गुच्छामध्ये कित्येक वर्ष अडकलेले असतो, जे की ॲक्च्युली काहीच गरजेचं नाही आहे. पुढेही जाता आलं पाहिजे भावनांमध्ये सुद्धा, पण आपल्याला खरंच जाता येतं का? भावना या समुद्राच्या लाटांसारख्या आहेत. ते येतात, त्या जातात, ते येतच असतात, त्या जातच असतात. आपण तिथेच नाही राहू शकत. पण आपल्याला ते जमतंय का? कित्येक वर्ष एखाद्या व्यक्तीचा राग आपण मनात तोच बाळगून राहतो. एखाद्या व्यक्तीकडून चुकीची घडलेली, आपल्याला त्रासदायक घडलेली घटना असेल तर आपण त्या व्यक्तीला आयुष्यभर म्हणून तर त्याच नजरेने पाहत राहतो. पण तुझ्या या वागण्यामुळे मला त्रास झालाय आणि मला दुःख झालंय हे सांगून तो प्रसंग तिथे ठेवून आपण पुढे जाऊ शकतो का? हे जमणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की मला ते छान जमतं किंवा मी त्याची प्रॅक्टिस करते. अर्थातच मला हे कोणीतरी शिकवलंच आहे, माझ्या वरिष्ठांनी. आणि पण आपण म्हणतो ना की आपण जे शिकतो ते इम्प्लिमेंटही करता आलं पाहिजे. बऱ्याचदा आपण अनेक गोष्टी शिकतो, पण ते वापरायचं कुठे आणि कसं हेच आपल्याला किती कळतं हा प्रश्न तयार होतो. पण हे जर आपल्याला जमलं कुठे वापरायचं आणि कसं वापरायचं तर त्याचा आयुष्य जगताना खूप सरस उपयोग होतो. आयुष्य खूप सहज आणि सोपं बनतं. मला असं वाटतं आयुष्यात ना खूप घाई नाही आहे. मला पर्सनली, मी त्या घाईची व्यक्ती नाही आहे की घाई करून जातोय कुठे आपण आणि जायचंय कुठे आपल्याला. सो जिथे आहात तिथे बी देअर, बी शांत, बी काम, बी विथ युअर सेल्फ. ज्या गोष्टींची देवाणघेवाण करायची आहे, ज्या गोष्टी काही रिझॉल्व्ह करायच्या आहेत, डिझॉल्व्ह करायच्या आहेत, त्याला वेळ द्या आणि शांत चाला. आपल्याला कुठलंही डेस्टिनेशन ठरवून दिलेलं नाही आहे जिथे आपल्याला पोचायचं आहे. आणि जेव्हा पोचायचं असतं तेव्हा तो पोचवतो. आपण का घाई करतो? हा माझं मत आहे, हा माझा प्रवास आहे. मी माझ्या प्रवासाबद्दल माझं मत मांडलं. थँक्यू.